नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही रोड ट्रिप करतोय. तुम्हाला काही क्षणातच सांगतो कुठं चाललेलं आहे, तर आजची व्हिडिओ संपूर्ण पहा. आता जस्ट आळे फाटा क्रॉस केलेला आहे. 100 किलोमीटर आलं असं चाललंय आता हायवेने धीरे धीरे. आता आम्ही सिन्नरच्या अलीकडे थांबलो होतो. ब्रेक जरा गाडी लावलीत पार्किंग मस्त. सरळ नाशिकला आता समृद्धी महामार्गावरती चढतोय. आधी टोल लागते मस्त वेगळी. नाही का रेटचं नाही का इथे लावलं नाही का ऑटोमॅटिक. आता एक्सप्रेस वे वरती थांबले. बरोबर 2 तास झालं गाडी चालू होती. आता आता 7:41 झाले आणि नागपूर सिटीचा बाहेर आहे. नागपूर सिटी आता क्रॉस करतो आम्ही. एक्सप्रेस वे मग असे संपला. 6:41 हा 6:41 टाइम. इथं पेट्रोल भरतो. आता नागपूर सिटी क्रॉस केलं पुढं थोडं. पेट्रोल एकदम संपलं होतं. हायवेच्या कडेला थांबलो होतो जरा अंग मोकळा करायला आणि इथं गाडीत बसले झोपलो होतो. नऊ वाजले तर आता आणि नाश्ता करायला आलो. आता इथं गाडी लावली. इथं आता थांबलोय फ्रेश व्हायला. हायवेवरती अजून 300 किलोमीटर राहिलेलं आहे. आता बरोबर 1:01 झालं. 1 वाजता. या मस्त ॲम्बियन्समध्ये मस्त जेवते. हा मंगेश शिंदे, शंतनू साखरे. इकडे बघ रे भाई. संतून नाही शंतनू. हा शंतनू. हा संग्राम कळमकर. बिग ब्रो हा बिग ब्रो.
हे बी बिग ब्रो, सगळे बिग ब्रोज आहे. आणि मी स्वतः साहिल कळमकर. ॲम्बियन्समध्ये जेवतोय मस्तपैकी. 216 किलोमीटर राहिले. 4 तास 6-6:30 पर्यंत पोहोचेल म्हणलं. आता बघू किती वाजता पोहोचते. आता निघलोय 2 वाजता 2:10. आता CNG भरायला थांबवलेली. 150 किलोमीटरच राहिला आता प्रयागराज. सोडले गे खड़े हो के लेट हो रहे हैं. आता किती 5 वाजले ते. आणि फक्त 50 किलोमीटर राहिलेलं इथून. आता 1-1.5 तासाच्या अंतरावरती. आता ब्रेक घ्यायला थांबलो तू जरा. आता UP मध्ये आपलं स्वागत झालेलं आहे. UP मधून आता किती 50-55 किलोमीटर राहिलेलं आहे इथून. 44 किलोमीटर आहे फक्त आता. आता इथं पूर्णपणे हे ट्रॅफिक लागलेलं आहे. संपूर्ण मागं पुढं सगळे रस्ते 3-4 रस्ते आहेत. तिथं पूर्ण लाल दाखवते. गर्दी आहे भरपूर. ट्रॅफिक फक्त 7 किलोमीटर राहिलेले आहे. आणि इथं पूर्ण फुपाटा आहे. फुपाटातून घातलेत गाडी. असं बोलल्यावर कसं व्हायचं रे? फुफटा बिफटा काय म्हणताय शेट? धूळ म्हणायची. स्टँडर्ड हा इकडे बघा की परत काय काय म्हणताय? इथं गाडी अडकलीच आहे. गाडी नको नको थांब. अरे नको तो पंचवाला आडवा. इथं गाडी अडकलीच नाही. घाल चल आपली घाल. तू बोल होय. आता काय चढा ना. आपण काय करू आता? रूम त्रिवेणी संगमचा लोकेशन टाकलेलं आहे. ते तिकडे चाललेलं आहे. आता गाडी पार्किंग करून आम्ही रूम शोधतो. आता इथं त्रिवेणी संगमच्या जवळपास कुठेतरी 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती. आता इथं मार्केटला आलेलो आहे. थोडंफार शॉपिंग बिपिंग करायला. आणि कुठं चांगलं हॉटेल भेटलं तर तिथे जेवण करायला. काहीच फरक नाही. आता जेवायला बसलेलो आहे. आता वाजलेत 11 वाजले. आता जेवण करतोय. झोपायची तयारी चालू आहे हातरून बितरून टाकून. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच. उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय.